नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन वाळवणी रेसिपीमध्ये। तर आज आपण वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर अगदी मस्त फुलतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यासोबतच अगदी पांढरे शुभ्र असे चिप्स होतात, उपवासालाही चालतात। एअरटाईट कंटेनरमध्ये हे तुम्ही ठेवल्यानंतर वर्ष दीड वर्ष हे चिप्स मस्त राहतात, अगदी क्रंची होतात, मस्त फुलतात। आणि पांढरे शुभ्र चिप्स बनवण्यासाठी काही टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, तर नक्की फॉलो करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी साधारण 3 किलो बटाटे घेतले आहेत, 3-3.5 किलो। हे आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर याची आपल्याला जी वरची सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत। सालं काढल्यानंतर हे आपल्याला एका मोठ्या पातेलीमध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून ते लाल पडणार नाहीत किंवा काळे पडणार नाहीत। तर सगळे जे बटाटे आहेत त्याचे मी साल काढून असे पाण्यामध्ये ठेवते आहे। पाण्यामध्ये ठेवल्यानंतर मी ते 2 पाण्याने वॉश करून घेतले। त्यानंतर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि आपण आता एक एक बटाटा घेऊन चिप्स बनवायचे आहेत आणि ते पुन्हा पाण्यात घालायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडू नये। तर हे जे चिप्स आपण करणार आहोत ते जास्ती पातळ करायचे नाहीत। ही एक महत्त्वाची टिप आहे की जास्ती पातळ करायचे नाहीत। छान प्रेस करून चिप्सचं जे किसणी असते त्याच्याने मस्त प्रेस करून जाड जाडशा चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहेत। तुम्ही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये शेप्स येतात ते बनवू शकता, तर तुम्ही बघू शकता। तर इथे मी सगळे चिप्स जे आहेत ते छान किसून घेतलेले आहेत आणि छान जाड आणि पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले आहेत। त्यानंतर मी ते पुन्हा एका दुसऱ्या स्वच्छ पाण्यात घातले आणि आता इथे गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे। तर आपल्याला पूर्ण चिप्स पाण्यामध्ये बुडायला हवं म्हणून मी अर्ध्याच्या वरती पातेलं इतकं पाणी ठेवलेलं आहे। आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं, झाकण ठेवलं आणि थोडीशी त्याला वाफ किंवा एक छोटी बारीक उकळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला चिप्स घालायचे आहेत। तुम्ही बघू शकता की पूर्ण पाण्यामध्ये बुडतील इतके चिप्स मी त्याच्यात घातले आणि दुसऱ्या पातेलीत पुन्हा पाणी ठेवून बाकीचे चिप्स मी त्याच्यात घातले। तर आपल्याला हे जे चिप्स आहेत हे आपल्याला 70% इतके शिजवून घ्यायचे आहेत। त्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, खालीवर ते सारखं हलवायचे आहे चिप्स, जेणेकरून प्रत्येक चिप्स हा व्यवस्थित एकसारखा शिजेल। जास्ती चिप्स शिजवायचे नाहीत, 70% 60 ते 70% आपल्याला चिप्स शिजवायचे आहेत। आणि त्यानंतर एका गाळणीमध्ये आपल्याला ते छान काढून घ्यायचे आहेत। गाळल्यानंतर त्याच्यातलं पाणी नितरल्यानंतर असे आपल्याला मस्त ते वाळवायचे आहेत। आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये साधारण 1 दिवसात हे चिप्स वाळतात, तुम्ही बघू शकता। मस्त चिप्स आपले वाळलेले आहेत आणि आता ते तळायसाठी रेडी आहेत।